नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा वास्तूवर बोलणार आहोत जी जगातील आश्चर्यांपैकी एक मानली जाते, ताजमहल. पण आजचं आपलं हे स्पष्टीकरण केवळ त्याच्या सौंदर्याचे गोडवे गाण्यासाठी अजिबात नाहीये. आपण या वास्तूकडे आज एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. एक केवळ सुंदर स्मारक म्हणून नाही, तर अत्यंत बारकाईने आणि गणिताच्या अचूकतेने डिझाईन केलेला एक अद्वितीय मास्टरपीस म्हणून. स्त्रोतामध्ये एक अतिशय सुंदर वाक्य आलंय, स्थापत्य म्हणजे एक काव्य. आता यातली सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की हे आपल्याला खरोखर विचार करायला लावतं. एखादा निबंध वाचताना जो कंटाळवाणेपणा येऊ शकतो तसा एका कवितेत नसतो, हो ना? कवितेत एक लय असते, एक ताल असतो. ताजमहालची रचना ही अगदी एखाद्या काव्यासारखीच आहे, जिथे प्रत्येक कोपरा, प्रत्येक कोण एका लयीत बांधला गेला आहे. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? स्थापत्याचं काव्य, यमुनेवरची ती अचाट अभियांत्रिकी, दृष्टिकोन आणि भ्रमाचे खेळ, हुमायूनच्या मकबऱ्याशी असलेली तुलना आणि शेवटी वारसा आणि वास्तव. चला तर मग सुरू करूया. विभाग पहिला, स्थापत्य काव्य, पहिल्या दर्शनाच्या पलीकडे. आता हे चित्र बघा, एवढी अलोट गर्दी. आजकालच्या मोबाईल आणि सेल्फीच्या जमान्यात या अफाट गर्दीतून एक चांगला फोटो मिळवणं म्हणजे एक मोठा टास्कच असतो. पण या सगळ्या गर्दीच्या आणि सेल्फीच्या पलीकडे जाऊन त्या वास्तूचा खरा अर्थ आणि तिचा मूळ स्थापत्य उद्देश समजून घेणं हेच आपलं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया विभाग 2 कडे, यमुनेवरील अद्भुत अभियांत्रिकी. आता फक्त सौंदर्याकडून थोडं प्रत्यक्ष फाउंडेशनकडे येऊया. विचार करा, आजपासून तब्बल 300 वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक यंत्र नसताना यमुनेसारख्या आपला प्रवाह बदलणाऱ्या नदीच्या अगदी काठावर एवढी भव्य इमारत उभी करणं हा खरोखरच एक अचाट अभियांत्रिकी चमत्कार आहे. या इंजिनिअरिंगचे काही खास पैलू आहेत, जसे की नदीला वारंवार येणाऱ्या पुरापासून वास्तू वाचवण्यासाठी एक अतिशय विचारपूर्वक असा उंच चौथरा म्हणजे पोडियम बांधला गेला. आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या भव्य चौथऱ्याच्या खाली तळघराची एक गुंतागुंतीची रचना केली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा आधीच विचार करून घेतलेला हा एक अतिशय स्मार्ट आणि दूरदृष्टीचा निर्णय होता. आता या तळघराबद्दल स्त्रोतामध्ये एक अतिशय तटस्थ नोंद आहे. या तळघरातील खोल्यांचं आणि त्यांच्या खऱ्या उद्देशाचं सविस्तर संशोधन अजूनही पूर्णपणे लोकांसमोर आलेलं नाही, कारण काही राजकीय कारणांमुळे यावरील पुढील संशोधनाला सध्या काही अडथळे आहेत. आपण इथे कोणतीही बाजू घेणार नाही आहोत, पण ही एक वस्तुस्थिती आहे जी समजून घेणं महत्त्वाचं आहे. विभाग 3, दृष्टिकोन आणि भ्रम म्हणजेच वास्तुकलेतील ऑप्टिकल इल्युजन्स. हे खरोखरच थक्क करणारं आहे. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आपण ताजमहल पाहतो ना, तेव्हा तो एका 2D चित्रासारखा एका फ्रेममध्ये बसवल्यासारखा दिसतो. पण जसे आपण कमानीतून एक पाऊल पुढे टाकतो, ही वास्तू अचानक एका भव्य 3D अनुभवात रूपांतरित होते. हा जाणून बुजून निर्माण केलेल्या ऑप्टिकल इल्युजनचा एक अप्रतिम खेळ आहे. आणि हे पाण्यातील अचूक प्रतिबिंब हा काही योगायोग नाहीये. प्रवेशद्वारातूनच हे असं स्पष्ट दिसावं यासाठी केलेली ही एक परफेक्ट रचना आहे. तुम्हाला माहिती आहे का, ली कॉर्बुझियर या जगप्रसिद्ध फ्रेंच आर्किटेक्टने जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा त्यांनी यातूनच प्रेरणा घेतली आणि चंदीगडच्या डिझाईनमध्ये पाण्याच्या कुंडांचा वापर करून हुबेहूब असाच इफेक्ट आणण्याचा प्रयत्न केला. इथे फक्त ती मुख्य इमारतच नाही, तर आजूबाजूचा लँडस्केपही तितकाच मॅटर करतो. इथली झाडं अशी लावलीत आणि छाटली जातात की मुख्य दृश्य कधीच ब्लॉक होत नाही. वास्तूच्या मागे कोणतीही अडचण नाहीये, फक्त एक विशाल मोकळं आकाश आहे. त्यामुळे पांढरा संगमरवर एकदम उठून दिसतो. आणि प्रकाशाचा खेळ तर विचारूच नका. सकाळचा सूर्यप्रकाश, रात्रीचं चांदणं किंवा पाऊस, या सगळ्यामध्ये हा संगमरवर आपला रंग कसा डायनॅमिकली बदलतो हे पाहणं म्हणजे एक जादूच आहे. आता वळूया विभाग 4 कडे, हुमायूनचा मकबरा ते ताजमहल. आता इतिहासात थोडं मागे जाऊन एक तुलना करूया, कारण ताजमहलची ही संकल्पना काही एका रात्रीत शून्यातून तयार झालेली नाहीये. दिल्लीतील हुमायूनचा मकबरा आणि ताजमहल या दोघांमधला फरक खूप इंटरेस्टिंग आहे. हुमायूनचा मकबरा लाल सँडस्टोनचा वापर करून प्रांगणाच्या बरोबर मध्यभागी बांधलाय, तर ताजमहल पांढऱ्या संगमरवराचा वापर करून अगदी टोकाला थेट नदीच्या किनाऱ्यावर बांधला गेलाय. हा आर्किटेक्चरल उत्क्रांतीचा प्रवास तुम्ही इथे स्पष्ट पाहू शकता. डावीकडे लाल दगडातील हुमायूनचा मकबरा आणि उजवीकडे पांढऱ्या संगमरवरातील ताजमहल. पांढरा रंग आणि नदीच्या किनाऱ्यावरील जागा यामुळे इमारतीच्या सौंदर्यात किती मोठा फरक पडतो याचा हा एकदम परफेक्ट पुरावा आहे. आता हे तांत्रिकदृष्ट्या कसं अचूक आहे ते या लेआउटवरून बघा. डावीकडे बघा, हुमायूनचा मकबरा चौकोनाच्या बरोबर सेंटरला आहे,
पण उजवीकडील ताजमहालाच्या लेआउटमध्ये मुख्य इमारत एकदम उत्तरेकडे यमुनेच्या काठावर ढकलली आहे. याचा फायदा काय झाला तर भव्य प्रांगण आणि त्या अप्रतिम प्रतिबिंबासाठी एक खूप मोठी आणि परफेक्ट जागा मिळाली. या विशिष्ट जागेचा अजून एक खूप मोठा फायदा होता. शहाजहानला त्याच्या आयुष्याची शेवटची वर्ष आग्रा फोर्टमध्ये नजरकैदेत काढावी लागली होती हे आपल्याला माहितीच आहे. पण ताजमहाल यमुनेच्या अगदी किनाऱ्यावर असल्यामुळे त्याला फोर्टमधनं दुरून का होईना पण ताजमहालाचं दर्शन घेणं शक्य झालं. आता एक असा प्रश्न जो बऱ्याच जणांना पडतो. काळा ताजमहाल खरोखरच बांधला जाणार होता का? ताजमहालच्या इतिहासात डोकावताना या अत्यंत लोकप्रिय आख्यायिकेचा उल्लेख तर होणारच. याबद्दल स्रोतामध्ये एक स्पष्टीकरण दिलंय. हे नक्कीच खरं आहे की यमुनेच्या पलीकडे काही बांधकामाचे अवशेष अजूनही सापडतात, पण तिथे खरोखरच काळ्या संगमरवराची दुसरी जुळी इमारत बांधण्याची कोणतीही योजना होती याचा कुठलाही ठोस पुरावा किंवा प्रकाशित झालेलं संशोधन अस्तित्वात नाही. त्यामुळे आजच्या घडीला तरी ही फक्त एक आख्यायिका म्हणजेच एक मिथक आहे. आणि आता शेवटचा विभाग, विभाग 5, वास्तुकला, वारसा आणि वास्तव. या संपूर्ण आराखड्याकडे पाहिलं की एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. आपण जेव्हा अशा स्मारकाला भेट देतो तेव्हा आपण सहसा फक्त मुख्य घुमट पाहतो आणि परत येतो. पण खऱ्या अर्थाने या वास्तूचा अभ्यास करायचा असेल तर केवळ ती एक इमारत न पाहता संपूर्ण परिसर, चार मिनार, प्रवेशद्वार, तिथे असलेली प्रार्थनास्थळे, या संपूर्ण डिझाईनचा एक एकत्रित अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि स्रोताने एका अतिशय व्यावहारिक वास्तवाची नोंद घेतली आहे. स्मारके ही केवळ एक कलाकृती नसून ती भौतिक मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी देखील असतात. एखाद्या चित्रासारखी वास्तू कायम तशीच राहील असं नाही. काळाच्या ओढ्यात त्यात बदल होतात, मालकी हक्क बदलू शकतात किंवा अनेकदा दुरुस्ती करताना मूळ सौंदर्याला थोडाफार धक्काही लागू शकतो. त्यामुळे शेवटी हे विश्लेषण आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी आणून सोडतो. जेव्हा आपण अशा ऐतिहासिक वास्तूंकडे पाहतो तेव्हा आपण फक्त त्याचं एक सुंदर बाह्यरूप पाहतो की त्याच्या पायामध्ये दडलेला तो अचाट अभियांत्रिकी चमत्कार आणि त्यामागचा सखोल सामाजिक राजकीय इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इतिहासाचा आणि वास्तूंचा अभ्यास केवळ वरवरचा नसावा तर तो सखोल असावा. हाच विचार आज आपण इथून सोबत घेऊन जाणार आहोत. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.